नमस्कार. मी पांडुरंग चोपडे, श्री ज्ञानेश्वर भाऊ अडाव शिरसोडी यांच्या शेतातून तिकडच्या शेतात गेलो. एक मक्याचा व्हिडिओ केला, खूप छान वाटला. त्यांनी सांगितलं की दुसऱ्या शेतामध्ये आपण SRT केलेली आहे, त्याच्यात चणा पेरलेला आहे. या चण्याच्या शेतात आज आपण इथं ज्ञानेश्वर भाऊनी एका वर्षात विश्वास ठेवून पूर्ण शेतीत त्यांनी SRT टाकली. आपण तिकडचं मक्याचं शेत पाहिलं आणि या हरभऱ्याच्या शेतात आलो. इथंही अगदी मन प्रसन्न होते. खूप छान पद्धतीचं आलेला बेडवर 2 ओळी आहेत. 4.5 फुटाचे बेड आहे आणि एका बेडवर 2 ओळी. पूर्ण शेत उशिरा जरी पेरला असलं तरी पूर्ण शेत भरलेलं आहे. मी तर समाधानीच आहे, पण ज्ञानेश्वर भाऊला SRTचं काय मत आहे ते त्यांना विचारू की तुम्ही SRT केल्यामुळे समाधानी आहे का नाही आहे? एकदम 100% समाधानी आहे. कारण की तुम्ही पाहता आता समजा पीक दरवर्षीपेक्षा यावर्षी एकदम चांगलं मनासारखं आहे. पहिलं वर्ष आहे, एकदम समाधानी आहे. आणि मी मागच्या व्हिडिओत उल्लेखच केला, त्यांचं SRT प्रेम खूपच छान आहे. ते नायगावच्या SRT शाळेला आले. गावातील 10 ते 15 SRT बगर SRT शेतकरी आणले आणि त्यांनासुद्धा SRT शेती चालू करायला प्रेरित केलं. अतिशय त्यांचं पीक पाहून गावातील इतर मंडळी खुश आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी SRT केली पाहिजे असं मला तर मी त्यांना नेहमी सांगतो. पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या बाबतीत? नाही, 100% केलीच पाहिजे सगळे शेतकरी ना. आणि आता तुम्ही पीक बी पाहून राहिले ना. आता मागच्या वर्षी बी तुम्ही आले होते शेतात, तर मागच्या वर्षीच्या पिकात आणि या वर्षीच्या पिकात किती बदल आहे? मागच्या वर्षीपेक्षा अक्षरशः 1.5 ते 2 चांगल्या पद्धतीचं पीक आहे. कारण या शेतीत मी मागच्या वर्षी हरभरा पाहिलेला आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या हिताची SRT आहे. शेतकरी आनंदी आहे, कष्ट कमी आहे, उत्पादनाची हमी आहे आणि माती बलवान होणार आहे तर पीक पैलवान निघणार आहे. त्याच्यावर शेतकरी आनंदी ठरणार आहे. जय SRT.